ओम ह्रीं नमः. सकल कार्य सिद्ध होण्यासाठी ओम ह्रीं नमः. मंत्र पुन्हा विचारायचा नाही, मी पुन्हा सांगणार नाही. ओम ह्रीं नमः. लिहिलं डॉक्टर? जरा नाही समजलं की डॉक्टर को लिहून घ्या. दुसरा मंत्र आहे, आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच खराब आहे आता म्हणजे अंबानी साहेबाला जरी विचारलं की तुम्हाला प्रॉपर्टी बस झाली का, तर ते म्हणतील की नाही, थोडी 1-2 मोबाईल लॉन्च करायचे आहेत. 1-2 म्हणजे काय म्हणतात ते, हां हो म्हणजे मला एक म्हणायचं आहे की हे पूर्ण नाहीच, लक्ष्मी केव्हा पूर्ण होत नाही, पण तुम्ही उपाशी मरणांना सन्मानानं जीवन जगसा, गाड्या घोड्या तुमच्या कमरेखाली राहतील, बँक बॅलन्स राहील आणि मस्त आयटीनं टायटीनं राहसान. पण त्याच्यामध्ये जर माजलेपणा केला तर माई लक्ष्मी यापाशी वापस येईल. बिअर बारमध्ये गेले तर माई लक्ष्मी यापाशी वापस येईल. रंडीबाजी केली तर ती माई लक्ष्मी यापाशी वापस येईल. आगाव अतिरेक त्या लक्ष्मीचा केला तर माई लक्ष्मी यापाशी वापस येईल. जैसे होते तसेच पुन्हा होणार. माई लक्ष्मी फक्त तुमच्या परिवारासाठी द्यालो, माई लक्ष्मी तुमच्या घरात सुखशांती नांदो यासाठी द्यालो. माझी लक्ष्मी तुमची बरकत व प्रगती व पुन्हा पुढे हात पसरायची येळ येऊ नये त्यासाठी मी द्यालो. याच्या व्यतिरिक्त जर कोणी याचा दुरुपयोग जर झाला, यदा कदाचित होऊ नये, तर माझी लक्ष्मी त्याची साथ सोडून मला पुन्हा म्यापाशी वापस येत असते. म्हणून हे दुसरा मंत्र आहे, ओम होम महालक्ष्मे नमः. ओम हुम महालक्ष्मे नमः. ओम हुम महालक्ष्मे नमः. या दोन्ही मंत्रापैकी एकच मंत्र घ्यायचा. दोन्ही नाही जमता येत. तेल आणि तूप मिक्स करून खाता येत नाही. एकच घ्यायचा, दोन्हीपैकी एकच. आणि आता जे मावश्या बाया बसल्या, ज्या बिचाऱ्याला एवढं काय माहीत नाही राहत, फक्त गुरु करायचा आहे, त्याला एवढं झेपेला काय माहीत आहे कुठं जपा बपा एवढं कुठं करावं नाही बाई. आपल्याला वाटलं गुरु